नमस्कार, मी प्रशांत कदम. महानगरपालिकांचे निकाल राज्यात लागले. त्याच्यानंतर मुंबईबद्दल तर बरीच चर्चा झाली. मुंबईची निवडणूक त्या अर्थानं महत्त्वाची देखील होतीच. पण राज्यात इतरत्र जे निकाल लागलेले आहेत, तिथं सुद्धा काही राजकीयदृष्ट्या बरेच गर्भित अर्थ दडलेले आहेत, विशेषतः भाजपच्या मित्रपक्षांसाठी. एकनाथ शिंदे ठाणे वगळता त्यांच्या आजूबाजूच्या सर्व महानगरपालिकांमध्ये त्यांना भाजपनं चेकमेट केल्यासारखी परिस्थिती आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड पट्ट्यामध्ये तर अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोन पक्ष एकत्रित येऊन सुद्धा भाजपनं तिथं आपलं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होतात, त्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना चांगलं स्थान मिळतं. त्याच्यानंतर अवघ्या वर्षभरामध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये भाजपनं आपलं मिशन एकला चलो रे 2029च्या दृष्टीनं सुरू केल्याचं दिसतंय आणि त्या निमित्तानं या सगळ्या निकालाचे अर्थ आपण शोधणार आहोत, त्याच्याबद्दलची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर. सर, सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सुरुवात पुणे आणि पिंपरी चिंचवड पासून करूयात. अजित पवारांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती नेमका काय संदेश देणारी ठरलेली आहे? संपूर्ण राज्यामध्ये तिथल्या प्रचाराची खूप चर्चा झाली, कारण आरोप प्रत्यारोप जोरदार झालेले होते. महेश लांडगे थेटपणे आरोप करताना दिसत होते. या पार्श्वभूमीवरती या निकालाचा काय अर्थ आहे? हे बघा, राज्य पातळीवर जर बघितलं तर क्लिअरली असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाला भरपूर यश या निवडणुकीत मिळालं आहे. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी काल पहिल्यांदा प्रदेश ऑफिस भाजपचं जे प्रदेश हेडक्वार्टर जे आहे तिथे जाणं पसंत केलं आणि ऑन कॅमेरा सुद्धा त्यांनी पहिल्यांदा राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन करणं पसंत केलं. ओरिजिनल म्हणजे हे अशासाठी मी तुम्हाला सांगतोय की कसं पॉलिटिकल सिग्नल्स आपल्याला मिळतात ते असे असतात की दुपारी अशी चर्चा होती 3 वाजता 3:30 वाजता की देवेंद्र फडणवीस वसंत स्मृती ह्या मुंबई हेडक्वार्टर भाजपचं जे आहे मुंबई हो. प्रदेश भाजपचं मुख्यालय आहे तिथे जाणार आहेत आणि तिथे सेलिब्रेशन होणार आहे वगैरे. पण थोडी हळूहळू परिस्थिती बदलली आणि आपण जे बघितलं ते असं होतं की 5-5:30ला मला वाटतं 5:30-6 वाजता ते प्रदेश ऑफिसमध्ये पोहोचले आणि तोपर्यंत किंवा नंतर रात्री उशिरापर्यंत 11-11:30 पर्यंत सुद्धा ते काही वसंत स्मृती हे जे वसंतराव भागवतांच्या स्मृती म्हणून ते दादरला जे ऑफिस मोठं उभं केलंय तिथे गेले नाहीत. का गेले नाहीत? कारण भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स मुंबई शहरामध्ये भाजपला अपेक्षित होता त्यापेक्षा कमी पडलेला आहे हे अगदी क्लिअर आहे. आणि हे आज सगळेजण बोलतायत की 2017मध्ये 82 जागा होत्या, त्या एवढं सगळं करून इतका जोर लावून इतकं सगळं शिंदेना बरोबर घेणं जागा वाटप करणं वगैरे सगळं करून सुद्धा फक्त 7नी वाढून ते 89 पर्यंत गेले. त्या अर्थी भाजपला थोडी डिसअपॉइंटमेंट मुंबई शहरामध्ये. ओव्हरऑल राज्याचं आपण जर बघितलं तर भाजपचा एक आपण ज्याला नेत्रदीपक परफॉर्मन्स म्हणता येईल तसा आहे. आणि तो अशा दिशेने तुमचा जो प्रश्न आहे की अशा दिशेने तो सिग्नल आहे क्लिअरली की 29च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळाने लढणार हे जवळपास नक्की पुण्याच्या दिशेने पावलं पडत आहेत. याचा सरळ अर्थ असा की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या बरोबरचं भाजपचं इक्वेशन हे यापुढे अतिशय तणावाचं राहणार. जसं ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेली 2-3 वर्ष आपल्याला दिसलं तणावाचं. आणि जे काही ठाण्यामध्ये किंवा कोकणामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या वेळी वगैरे आपण जे बघितलं सगळं त्याच गोष्टी अजित पवारांच्या बाबतीत मी तुमच्या मागच्या शो मध्ये म्हटलं तसं पुणे पिंपरी चिंचवड या भागात होऊ लागणार. क्लिअरली वसंत असं दिसतंय की आता तुम्ही आज आज त्यांनी सगळ्या विजयी नगरसेवकांसोबत एक सेलिब्रेशन केलं आज, म्हणजे फक्त अपडेट म्हणून. काल ते हो नव्हते गेले, कारण कदाचित थांबले असतील, पण आज त्यांनी केलं. हो आज आज केला ठीक आहे. म्हणजे तो त्यांना एक औपचारिकता तर दाखवावी लागणारच ना. म्हणजे महापौर बसवायचा आहे तर त्यांना सगळ्या नगरसेवकांना 89 त्यांचे जे आहेत त्यांना एकत्र आणणं, त्यांना तुम्ही चांगलं काम केलंय असं सांगणं, प्रोत्साहन देणं हे तर करावंच लागेल. मी ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टीने म्हटलं की जो काही अपेक्षित होता 100-105 ओपिनियन पोलवाले तर 120 वगैरे पर्यंत गेले होते. त्याच्या मानाने मग 89 म्हणजे 89 हे फारच कमी झालं अशा अर्थाने मी म्हटलं. कमिंग बॅक टू अजित पवार अँड बीजेपी, या निवडणुकीचा जो काही निकाल आलेला आहे त्याचा एक अर्थ आपण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड असं बघू सध्या. म्हणजे हा जो एक राज्यातला सगळ्यात आर्थिक दृष्ट्या बळकट असा आपण म्हणू भाग आहे, अर्थकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा पट्टा मी घेतोय, त्या दृष्टीने तो घेतोय मुंबई पुणे असं म्हणून.
हं, हं. तर त्याच्यामध्ये असं सरळ दिसतंय की शिंदे यांना ठाण्यामध्ये एक मोठी आघाडी त्यांना म्हणजे मोठी त्यांना नंबर त्यांना मिळाला, त्यांचा महापौर बसेल वगैरे हे वगळता हं, बाकी MMR रिजन मध्ये शिंदे यांची बऱ्यापैकी कोंडी करून तिथे भाजपने ऑलमोस्ट त्यांचं अस्तित्व धोक्यात यावं की काय इथपर्यंत नेऊन ठेवलंय. आणि हं, तेच त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचं करून ठेवलेलं आहे. हा हं, मला व्यापक या 4-5 महापालिका ज्या आर्थिकदृष्ट्या सगळ्यात मोठ्या राज्यातल्या आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं मिळून 1,00,000 कोटीच्या पेक्षा जास्त बजेट क्लिअरली आहे, हो. त्याच्यामध्ये तो सिग्नल मला दिसतोय. तो म्हणजे राज्याचे 2 उपमुख्यमंत्री जे आहेत, ज्यांच्या पक्षाचे 57 आणि 41 अनुक्रमे असे आमदार आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार आहे. भाजपची सुद्धा 132 पेक्षा जास्त, आता 137 म्हणतात संख्या असली तरी, हे सरकारमध्ये असलेले महत्वाची खाती असलेले 2 उपमुख्यमंत्री पदावरचे नेते हं, यांना भाजपने त्यांच्या त्यांच्या गडामध्ये डिस्टॅबिलाइज केलेलं आहे. शिंदेमध्ये ठाणे सोडलं तर बाकी MMR रिजनमध्ये डिस्टॅबिलाइज केलंय. हा माझ्या दृष्टीने या निकालातला सगळ्यात मोठा निचोड आहे असं मी म्हणेन. हं. दुसरा ओके. एक पॉइंट असा त्याच्यामध्ये मी बघतोय की आजच बघा तुम्ही, आता काही कारण असतील, सेलिब्रेशन मध्ये बिझी होतो असं कारण असेल, दुसरं काही असेल, पण आजच्या कॅबिनेट मिटिंगला अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही अनुपस्थित होते असं मला कळलं. हं, हं, म्हणजे काय झालेलं आहे की सरळ सरळ एक तणावाचं थोडं किंवा असं एक वातावरण जे हं, पूर्वीपासून सुद्धा होतं, नगर परिषद निवडणुकीत ते फार समोर आलं. कारण निलेश राणे यांनी काय केलं कोकणात हे आपण बघतोय. ठाण्यामध्ये कशा प्रकारे रवींद्र चव्हाण यांनी सगळी माणसं शिंदेची घेऊन टाकली वगैरे बघतोय. ते हं, सगळं हं. ठाण्यात ह्याच्यात झालं होतं. ते वातावरण परत एकदा उफाळून वर आलेलं आहे. हा याच्यातला दुसरा भाग आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की महापौरच पदासाठी जी काही रस्सीखेच होईल त्याच्यात तो तणाव वाढून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व अत्यंत कमी झालं असल्यामुळे बरं. अ, एक प्रकारे विरोधी पक्षाची स्पेस ही शिंदे आणि अजित पवार घेतात की काय राज्याच्या ओके. ओव्हरऑल राजकारणामध्ये, अशा दिशेने हो. हे जाईल अशी एक लक्षणं आहेत प्रशांत. बरोबर. नाही, आता मुंबईमधल्या महापौर पदाबद्दल सुद्धा म्हणजे अचानकपणे एक इमोशनल विधान शिंदेच्या पक्षाकडनं केलं जातं. बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्तानं शिवसेनेचा महापौर व्हायला हवा वगैरे, वगैरे आणि कदाचित मुंबईची ताकद ओळखून इथल्या गोष्टींच्या बदल्यात एखादी दुसरी गोष्ट बार्गेन पण केली जाऊ शकते. इतक्या सहजासहजी जर त्यांनाही हे माहिती आहे, की भाजप 89 वरती थांबलेली आहे, तर या सिच्युएशनचा फायदा ते नक्कीच घेतील. त्या अर्थानं पुढच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या खूप इंटरेस्टिंग असतील. पण तुम्ही आता जे म्हणालात, की विरोधाची स्पेस व्यापून टाकली त्यांनी पण. हा पण त्याच्यातला एक मुद्दा आहे आणि कदाचित तो त्यांचा एक अंतर्गत हेतू पण होता. प्रशांत ताहेर, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आता आम्ही हेच बोलत होतो, की कशा पद्धतीनं 2 हे जे उपमुख्यमंत्री आहेत, जे भाजपचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्यासाठी या महापालिकेमध्ये एक मेसेज दडलेला आहे, भाजपनं जो दिलेला आहे तो. तर त्या अर्थानं अ, अजित पवारांच्या पिंपरी आणि पुणे या 2 महापालिकांमधल्या निकालाचे अर्थ काय वाटतं? नाही, या निकालाचा म्हणजे मला तुम्ही दोघं समजा मुंबईत आहात, रोहित सर माहित नाही मला. हं, पण मला जो अर्थ या ठिकाणाहून लागतो तो रोहित सर म्हणतात तसं बरोबर आहे की 1,00,000 कोटींची स्ट्रेंथ असलेल्या ज्या महापालिका आहे आणि हं, मुंबई खालोखाल ही सर्वाधिक मोठी स्ट्रेंथ आहे ती पुण्याची आहे. वर्ग दर्जाची पुणे ही महापालिका आहे आणि ज्याचं बजेटही म्हणजे इनकमिंग म्हणतोय मी ते आता येत्या काही दिवसात 10,000 कोटीला पोहोचेल अशी ही महापालिका आहे. तर हं. हा एक भाग आहेच आहे आणि दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 21 आमदारांची स्ट्रेंथ आहे आता. 21 बरं. आमदार आणि 4 खासदार या ठिकाणी आहेत. म्हणजे 3 पूर्ण आहेत, 3-3.5 खासदार या ठिकाणी आहेत. तर जर आपण एक लक्षात घेतलं, तर एवढा मोठा जिल्हा, एवढी मोठी महापालिका आणि त्या खालोखाल या ठिकाणी असलेली पॉलिटिकल स्ट्रेंथ लक्षात घेता अ, पुणे शहरावर आपलं वर्चस्व असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असणार आहे किंवा प्रत्येक राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा असणं अपेक्षित आहे. आणि 2014 पासून जर बघितलं, तर 2014 पासून पुणे शहराने 100% या ठिकाणी भाजपला यश दिलेलं आहे. आणि बरं. भाजप पुणे शहर हे 100% भाजप बरोबर गेलेलं आहे आणि तो ट्रेंड, तो सिलसिला अद्यापही सुरू आहे. तर जे काही
भविष्यातल्या इथल्या घडामोडी दिसतात. साधारण 1,00,000 कोटीहून अधिक विकास कामं येत्या काही दिवसात पुण्याच्या आजूबाजूला येऊ घातली. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एकाच वेळेस पण गोल्डन पुण्यात जो प्रचार केला, ज्या पद्धतीनं म्हणजे विधानं होत होती, तिकडे महेश लांडगे थेटपणे बोलत होते, मुख्यमंत्री तिथे येऊन काही विधानं करत होते आणि जी घोषणा जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांनी केलेली होती त्याची अक्षरशः खिल्ली स्वतः देवेंद्र फडणवीस सोडवत होते. तर हे खरोखर थेटपणे होतं की हे लुटूपुटूचं नाटक होतं? डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावरती चौकशी होणं, क्राईम ब्रांचचे तिथं लोक पोहोचलेले होते, पुढं काय झालं माहिती नाही आपल्याला, पण हे काय होतं नेमकं? मला वारंवार का असं वाटतंय का ठीक आहे, अजित पवार त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी हे लढले असतील, परंतु अजित पवार हे भाजपच्याच विरोधात लढले असंही नाहीये. म्हणजे कुठंतरी तो एक परस्पर एक जो दबाव होता तो दबाव मेंटेन ठेवून हे सगळं झालेलं आहे. अजित पवारांना स्वतःचा पक्ष वाढवणं, स्वतःची स्ट्रेंथ वाढवणं याच्यात इंटरेस्ट होताच आणि त्या दृष्टीने त्यांनी खर्चही केला. सगळ्यात महत्वाचं 1 महिना अजित पवारांनी या 2 शहरांसाठी दिला. म्हणजे यापूर्वी अजित पवारांनी कधी इतका वेळ ह्या 2 शहरांसाठी दिला होता की मला तरी गेल्या 20 वर्षात आठवत नाही. पण 1 महिना अजित पवार केवळ ह्या 2 शहरांसाठी इथं तळ ठोकून होते. एक आणि दुसरा दिवस ते फक्त बाहेर प्रचाराला गेले. ज्यावेळेस ते नाशिक महापालिका लढत होते, नगर महापालिका लढत होते, सोलापूर महापालिका लढत होते, अशा इव्हन कोल्हापूर महापालिका लढत होते. असं असतानाही अजित पवार केवळ पुण्यात तळ ठोकून होते आणि तेही तब्बल 1 महिना आणि खर्चही केला. म्हणजे असंही आणि असं वाटत होतं की किमान दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी यश मिळेल. पुण्याची आशा कमी होती, पण किमान पिंपरी चिंचवड आणि अजितदादांचं जे जुनं नातं आहे ते बघता, त्या शहरासाठी त्यांनी केलेल्या गोष्टी बघता, किमान तिथं काहीतरी चॅलेंज ते टिकवतील असं वाटलेलं होतं, पण ते झालेलं नाहीये. रोहित सर, अजित पवारांना असं वाटत होतं की ते पिंपरी चिंचवडला स्वीप करू शकतील आणि त्याचा तो एक इमोशनली होता आणि त्यांना वाटतं एक शहर तरी माझ्या ताब्यात राहील आणि त्या ठिकाणी त्यांचा एक आमदारही आहे. तर त्यांना असं वाटत होतं. पण आणि पुण्यातही त्यांना अपेक्षा अशी होती की ते 60 पर्यंत येतील. म्हणजे 17च्या महापालिकेत ते 41-42 होते, तर 60 पर्यंत आपण स्ट्रेच करू शकू. पुण्यात एकदम भाजपला पाडणं किंवा भाजप इथं स्वीप करणं असं शक्य होणार नाही, हा त्यांच्याही गोटात एक चर्चा होती, अंदाज होता. मात्र या दोन्ही गोष्टी घडल्या नाही. बरं, रोहित सर, म्हणजे जे पक्ष सत्तेमध्ये आहेत तेच स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढतायत, हा पॅटर्न काही महाराष्ट्राला नवीन नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये पण हे होत होतं. ते एकमेकांच्या पक्षवाढीसाठी या सगळ्या गोष्टी करत होते. पण थोडा फरक काय दिसला? भाजपनं संभाजीनगरमध्ये ऐनवेळी युती तोडली. ठाण्यामध्ये त्यांचे नेते ज्या पद्धतीची विधानं करत होते आणि उपमुख्यमंत्री पदावरती असलेल्या नेत्याच्या विरोधात थेट जेलमध्ये टाकण्याची भाषा स्वतः गणेश नाईक करत होते. तर हे जे आहे ते थोडं वेगळं आहे. म्हणजे त्यांच्या आधीच्या सगळ्या पॅटर्ननुसार बघता, म्हणजे मित्रपक्ष असले सत्तेमध्ये तरी स्वतःच्या संघटन वाढीसाठी नक्कीच ते स्थानिक पातळीवरती वेगळे लढू शकतात. पण जर अशा पद्धतीनं एकही महानगरपालिका आपल्या हातामध्ये नाहीये, तर अजित पवार आपला पक्ष नेमका कसा वाढवणार आहेत? 2029 साठी त्यांची वाटचाल नेमकी कशी असणार आहे? की या सगळ्या गोष्टींसाठी भाजपवरती त्यांना आश्रित राहावं लागणार? काय दिसतंय तुम्हाला? प्रशांत, 2 गोष्टी मी तुम्हाला 2 पॉइंट्स याच्यामधले तुम्हाला सांगतो. दोन्ही प्रशांत, दोघेही प्रशांत आज कार्यक्रमात असलेले. तर ते असं सांगतो की एक तर पहिलं म्हणजे आपण नेहमीप्रमाणे मोठा स्केप बघू, राष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह बघू. तो असा आहे की तुम्ही पंजाब बघा, राजस्थान बघा, मध्य प्रदेश बघा, गुजरात बघा. याच्यापैकी विशेषतः मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने जो पॅटर्न गेली 20-25 वर्षाच्या राजकारणात चालवलेला आहे, तो पॅटर्न असा आहे की तिथे फक्त ते आणि काँग्रेस अशी लढाई त्यांनी केली आणि तिथे एका हाती त्यांचं सरकार परत 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 येत आहे. म्हणजे राजस्थानमध्ये सुद्धा आता जो काही प्रत्येक वेळी बदल व्हायचा त्याच्याऐवजी आता परत परत त्यांचं येत आहे. तर केंद्रीय नेतृत्वाचा सरळ सरळ असा भाग आहे की महाराष्ट्रामध्ये तुमचा गुजरात किंवा मध्य प्रदेश सारखा पॅटर्न आणला पाहिजे. अमित शहा यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र एवढं मोठं राज्य, 48 खासदार, एवढे उद्योगधंदे, एवढी आर्थिक उलाढाल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मध्य प्रदेश सारखं का करू शकत नाही की परत परत तुमचं सरकार येणं. त्याच्यामध्ये चर्चा अशी त्यांची झाली आहे, हा पहिला पॉइंट आहे की आपण एकट्यानेच लढलं पाहिजे. ओके, आता हा एक भाग झाला.
आणि त्याच्यामुळे 29ला एकट्याने लढण्याच्या दिशेने पावलं टाकणं आणि त्याच्यासाठी जे काय लागतं ते करणं हे त्यांचं सुरू आहे. हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, राज्याच्या पातळीवर आपण आलो तर तुम्हाला असं दिसेल की कुठलाही पक्ष एखाद्या निवडणुकीत हरला म्हणजे तो संपला असं नाही. भाजपचे एकेकाळी फक्त 2 खासदार 84 मध्ये आले होते, त्याच्यानंतर हळूहळू पक्ष किती वाढला वगैरे अशा काही थिअरीज अनेक राजकीय विश्लेषक देतात, पत्रकार देतात वगैरे. ते सगळं खरं आहे, एका अर्थाने खरं आहे. पण आताचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय तुम्हाला गेल्या 4-5 वर्षात विशेषतः, की एखादा विरोधी पक्ष जर फार कमी संख्येने सभागृहात आला, राहिला, उरला, तर त्याच्यामधले बरेचसे कार्यकर्ते, विशेषतः तळागाळातले कार्यकर्ते वगैरे, हे आमची कामं होत नाहीत, विकासासाठी आम्हाला ते इथे राहून काय होणार नाही, आमच्या मतदारसंघातली कामं महत्वाची आहेत असं सांगत पटकन सत्ताधारी पक्षाच्या बाजूला उडी मारतात. आणि त्याच्यामुळे असं होतं की हे एक बायपोलर सुद्धा नाही तर सिंगल पोलचं राजकारणाकडे महाराष्ट्र जातोय असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की आता 2 राष्ट्रवादींची गरज आहे का महाराष्ट्राला, असा प्रश्न मी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या काळात मी CNN न्यूज 18च्या स्टुडिओमध्ये दिल्लीला असताना तिथे प्रसिद्ध लेखक एक आहेत, त्यांनी असते दिल्लीचे, त्यांनी असा प्रश्न विचारला, ते पण स्टुडिओमध्ये होते, की महाराष्ट्राला 2 शिवसेनांची गरज आहे का हो? कशासाठी 2 शिवसेना? शिवाय मनसे, बाळासाहेबांचे विचार चालवणारी एक शिवसेना, दुसरी शिवसेना आणि एक मनसे, 3 पक्षांची गरज आहे का महाराष्ट्रात बाळासाहेबांचे विचार चालवायला? किंवा फुले शाहू आंबेडकर या मार्गावर चाल? 2 शिवसेना ही भाजपचीच गरज होती. एक शिवसेनेची म्हणजे ते अशा अर्थाने ते म्हणत होते की एवढ्या पक्षांची गरज आहे का, असा त्यांचा मुद्दा होता. किंवा शाहू फुले आंबेडकर किंवा गांधीवाद हे पुरोगामी विचार हे चालवायला 2 राष्ट्रवादी, एक काँग्रेस, 3 पक्षांची गरज आहे का? थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की ओव्हरऑल जनतेचा कल तुम्ही जर बघितला तर तो असा असू शकतो, इंटेलेक्च्युअल क्लासचा विशेषतः, की 6 पक्ष महाराष्ट्रामध्ये असणं ही गरज आहे का? लोकशाहीची गरज आहे का? जनतेची गरज आहे का? किंवा ओव्हरऑल राजकारणाची गरज आहे का? तर त्यावरून मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की हे कार्यकर्त्यांचं ध्रुवीकरण इतक्या जोरात आता सुरू आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर लढाई ही आता फक्त अजित पवार आणि भाजप अशी उरली. तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्तित्वात नाही, तिथे राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वात नाही, तिथे एकनाथ शिंदेचा पक्ष अस्तित्वात नाही, हे तर आहेच, पण तिथे काँग्रेस सुद्धा अस्तित्वात नाही, म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी यांची काँग्रेस. त्यामुळे तिथे बायपोलर लढाई झाली. हेच तुम्हाला पुण्यात दिसतंय. सुरेश कलमाडींच्या काळात पुण्यामध्ये जी काही काँग्रेस होती ती पूर्णपणे नामशेष झाली आणि काँग्रेस तिथे उरलीच नाही. तर आता त्याच्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल बायपोलर राजकारणाकडे चालली आहे, हा या निवडणुकीतला निष्कर्ष आहे. तुमचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे मी येतोय की महत्वाचा टेक अवे काय आहे, तर तो हा आहे की 6 पक्षांची महाराष्ट्राला गरज नाही असा संदेश जनतेने दिला आहे. आणि तो भाजप त्यामुळे अजित पवारांची सगळी माणसं आपल्याकडे घेणं, काँग्रेसमधली पुण्यातली माणसं आपल्याकडे घेणं, असं करून की पोलरच नव्हे तर युनिपोलर, सिंगल पोल, आम्हीच फक्त राजकारणात राहणार असं अशा दिशेने ते नेत आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये असं होईल की एक्झिस्टेन्शियल क्रायसिस तुम्हाला कदाचित अजित पवारांसारख्या नेत्याला किंवा त्यांच्या पक्षाला निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यात जर तुम्ही आता साधं लक्षात घ्या, शरद पवारांच्या पक्षाला 19 महापालिकांमध्ये प्रशांत काल एकही सीट मिळाली नाही. नगर परिषदांमध्ये त्यांची अवस्था तशीच आहे जवळपास, म्हणजे काहीच त्यांना मिळालं नाही. जे काही मिळालं ते थोडंफार अजित पवारांनाच मिळालं. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि बाकीचे जे कोणी असतील त्यांच्यासमोर ऑप्शन काय, त्यांच्यासमोर अजित पवारांबरोबर एकत्रच लढणं. त्यांनी आता घोषणा केली आहे 2 तासापूर्वी की जिल्हा परिषदा सुद्धा आम्ही एकत्रच लढू आता म्हणून. म्हणजे या निवडणुकीचा एक मोठा टेकअवे थोडक्यात सांगून संपवतो माझं म्हणणं, की मोठा टेकअवे हा आहे की महाराष्ट्रात यापुढे तुम्हाला असे 2-2, 3-3 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस, 2 शिवसेना, 1 मनसे, 1 भाजप असे 6-6, 7-7 पक्ष दिसणार नाहीत. हळूहळू तुम्हाला ते एकमेकात मर्ज होताना दिसतील आणि मोठी डेव्हलपमेंट तुम्हाला ही दिसेल की जिल्हा परिषद निवडणुकानंतर हे पॉलिटिक्स सगळं बायपोलरच्या दिशेने जाईल. अर्थ एकनाथ शिंदेचा एक पक्ष, कारण त्याला 57 जागा विधानसभेत आहेत म्हणून तो टिकणारच. भाजप, एकनाथ शिंदेचा पक्ष आणि काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी, दोन्ही मिळून 1 राष्ट्रवादी, यांचं राजकारण यापुढे चालेल असं दिसतंय. कारण लास्ट लाईन, एकदा तुमची संख्या सभागृहामध्ये पुरेशी नाही आणि तुम्ही काही करू शकत नाही म्हटलं की भाजपची ऑफर घेऊन पटकन भाजपमध्ये जॉईन होऊन टाका, असा कल तुम्हाला पुढच्या 1-2 वर्षात सगळ्या नगरसेवक आणि सगळ्यांमध्ये दिसेल. प्रशांत. बरं.
पण हे 2चे 4 जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्ष केलेले आहेत, तेच मुळात भाजपच्या सगळ्या ऑपरेशननं केलेले आहेत. आणि अ, दुसरं कदाचित हे पण दिसतं, की इतक्या सगळ्या पक्षांची गरज काय? सगळे आमच्याच पक्षात या. हा पण त्यांचा एक अंतर्गत सगळा अजेंडा आहेच. म्हणजे बाकीच्या पक्षामध्ये कोणी राहायची गरज नाही, अशा पद्धतीनं ऑपरेशन सध्या चालू आहे. प्रशांत, पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये एक दिसलं, की मुरलीधर मोहोळ यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली होती. म्हणजे पुण्याचे दादा कोण? आधी सुरुवातीला असं वाटत होतं, की चंद्रकांत पाटील पुण्याचं नेतृत्व करतायत का? त्यांना इकडं कोल्हापुरातनं आणलं जातंय वगैरे, वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण ज्या पद्धतीनं ही निवडणूक तिथे हे मोहोळ, मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे, काय दिसलं या सगळ्यामध्ये भाजपच्या स्ट्रॅटेजीमध्ये? नाही, चंद्रकांत दादांशी मी हा विषय खूप वेळा बोललोय. त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांचं असं एक म्हणणं होतं, की ज्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मी फ्युचर लीडरशिप बघताना, आणि हे आज नाही बोलत आहे, म्हणजे हे बोललेलं आहे किमान वर्ष, दीड वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत किंवा ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, की मी एक फ्युचर लीडरशिप पश्चिम महाराष्ट्राची बघताना भाजपमध्ये माझ्याकडे जी 2 आश्वासक नावं होती, ती एक मुरली मोहोळांचं होतं आणि दुसरं मला वाटतं कोल्हापूरचे ते राजे ज्यावेळेस विधानसभेला ते राष्ट्रवादीत गेले, सॉरी, यांच्या महाडिकांच्या समोर लढले, आपले हे संग्राम संग्राम घाटगे. घाटगे साहेब. ते हा, हे 2 नेते त्यांचं असं म्हणणं होतं, की हे माझे समर्जित घाटगे, की हे 2 असे नेते मला घडवायचे आहेत, की जे उद्या पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतील. असा याच्यातला एक भाग होता. हा भाग कदाचित वेगवेगळ्या कारणाने असू शकेल, मुरली मोहोळांबद्दलचं त्यांचं नातं. कारण 19ला मुरली मोहोळ खूप ताकदीनं या ठिकाणी उमेदवारी मागत होते आणि असं शक्यताही होती, की त्यावेळेस मेधा कुलकर्णींचं तिकीट कापून कोथरूडचं तिकीट कदाचित मुरली मोहोळांना मिळूही शकेल, अशी परिस्थिती होती. पण चंद्रकांत दादा अचानक त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर मुरली मोहोळांच्या राजकीय आयुष्याला जी मोठी कलाटणी मिळाली ती ह्या घटनेमुळे मिळालेली आहे. त्यानंतर तोपर्यंत मुरली मोहोळ फक्त स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होऊन गेलेले होते. चंद्रकांत दादा आल्यामुळे त्यांना मेयरशिप मिळाली. त्यानंतर ते प्रदेश सरचिटणीस झाले. इव्हन चंद्रकांत दादा खूप आधीपासून सांगत होते, की मुरली मोहोळ हे आमचे लोकसभेचे पुण्याचे उमेदवार आहेत. हेही क्लिअर बऱ्यापैकी सांगितलं जात होतं चंद्रकांत दादांकडून. त्यामुळं आता या निवडणुकीकडे आपण या दृष्टीने बघू. म्हणजे मला ज्या खात्रीशीर गोष्टी माहिती आहेत, त्याचं जे बॅकएंड जे होतं या निवडणुकीचं, सर्व प्रकारचं बॅकएंड हे चंद्रकांत दादांनी सांभाळलं. पूर्णपणे फेस हे मुरली मोहोळ होते या निवडणुकीमध्ये. त्या बॅकएंडमध्ये निवडणूक लढायला जे जे काही करायला लागतं त्या सगळ्या गोष्टी चंद्रकांत दादा आपल्या स्तरावर करत होते. त्याची तोशिष मुरली मोहोळांना पडलेली नव्हती, लागलेली नव्हती. इव्हन चंद्रकांत दादांनी या निवडणुकीमध्ये फार रिसोर्सेस प्रदेश भाजपचे पण वापरलेले नाही. मी पुण्याबद्दल मी सांगू शकतो खात्रीने, मला पिंपरीबद्दल मी इतकं सांगू शकेल असं मला माहित नाही. परंतु चंद्रकांत दादांनी या सगळ्या गोष्टी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी केल्या आणि याचं एक लाईन मला असं वाटतं, की पार्टीकडून पण त्यांच्या क्लिअर झालेली दिसतीये, की आता पुणे शहराचा फेस हा मुरली मोहोळ यांचा असेल. या प्रकारच्या एका लाईन ऑफ ऍक्शनवर या ठिकाणची निवडणूक ही लढली गेली. त्यामुळे साहजिकच अजित पवारांकडून जे आरोप प्रत्यारोप झाले ते मुरली मोहोळांवर झाले आणि मुरली मोहोळ पालिकेमध्ये गेल्या वर्षाच्या सत्तेच्या काळात 1 वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि 2.5 वर्ष मेयरशिप असे 3.5 वर्षाचे थेट लाभार्थी होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या भाजपकडून त्या लाईन ऑफ ऍक्शन ठरलेल्या असाव्यात असं मला वाटतंय. पण म्हणजे इंटरेस्टिंग काय माहितीये, मुंबईच्या महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, पण राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं बऱ्याच घडामोडी तिकडे पुण्यात घडत होत्या. म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत त्याच्याबद्दलची चर्चा या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झाली. तिकडे प्रशांत जगतापांचा प्रवेश ज्या पद्धतीनं झाला, म्हणजे ते पटकन बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले आणि मग त्यांच्या पक्षप्रवेशासाठी इथं मुंबईत मोठा कार्यक्रम पण झाला. त्याच्यातनं सुद्धा एक मोठा सगळा मेसेज जो आहे तो राष्ट्रवादीतनं लोक म्हणजे थेट विरोध करू शकत नाही राष्ट्रवादी म्हणून काँग्रेसमध्ये जात आहेत, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं. तर या घडामोडींचा सुद्धा कुठेतरी परिणाम या सगळ्या निवडणुकीच्या काळात दिसला का? काय वाटतं?
मला गेली ना वर्षभर, म्हणजे गेली वर्ष दीड वर्ष आहे ना, पुणे हे राज्याच्या सेंटर पॉइंटला येतंय असं मला वाटतं. पोर्शेची घटना असू द्या, त्यानंतर त्याच्या आधी ड्रग्सचं रॅकेट पकडलेला असू द्या, किंवा दंगेकरांकडून वेगवेगळ्या प्रकारचे केले गेले आरोप, त्याला मिळालेली प्रसिद्धी असू द्या, किंवा ह्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट असू द्या. तर काय हे गेल्या काही दिवसापासून सेंटर पॉइंट पुणे का होतंय, मला खरं मलाही जसं सरांनी मागाशी पोलरायझेशन पॉलिटिकल पार्टीचं कसं चाललंय मला ते एकदम पटलं. तसं जे पुण्याचं नेमकी सेंटर पॉइंटला काय येते पुणे हे खरंच कळत नाहीये. पवारांचं सगळं काही काय म्हणतो, पवारांचं पॉवर सेंटर हे पुणे आहे. पवारांचं जे काही सगळे ऑपरेशन चालतात दोन्ही पवारांचे, हे सगळे पुण्यातूनच चालतात. हे काय मुंबई नाही. मी तुम्हाला नंतर प्रशांत तुमचं पूर्ण झालं की मी सांगतो काय येतंय ते. का पुणे सेंटर पॉइंट होत सांगतो मी. टीजर दिलाय तुम्ही एक. तर या ठिकाणी हा जो विषय मला पवारांचा, आणि हे तुम्ही जे सगळ्या घटना सांगितल्या, तर प्रशांत जगतापांनी घेतलेली भूमिका ही समजा क्षणभर ती त्यांनी घेतलेली एक भूमिका जी होती ती त्यांच्या तत्वाच्या दृष्टीने होती, आणि तो एक रिस्क ते खेळले. कदाचित त्या ठिकाणी दोन्ही एनसीपीने कॅन्डिडेट दिले होते, त्या ठिकाणी जाऊन सुप्रिया सुळेंनी प्रचार केला, आणि या केसमध्ये सेक्युलर मतं स्प्लिट करून प्रशांत जगताप पडू शकतात याची पूर्ण तजवीज या ठिकाणी केली गेली. जे प्रशांत जगताप गेली 25 वर्ष पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी बरोबर राहिले, पक्षातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी ब्र काढला नाही, आणि त्यांना पाडण्यासाठी जेव्हा पक्षाच्या नेत्या अशा प्रकारचं भूमिका घेतात, ही गोष्ट अशा प्रकारे मांडली गेली नाही. अशा प्रकारे मांडली गेली असती तर तो एक लगेच बायस येतो, दोन्हीकडचं एक तो डावा, एक जर्नलिस्टवर बायस येतो, डावा आहे का उजवा आहे. तर अनेकदा याच्यात खूप संयमाने ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, वेगवेगळे अर्थ दडलेले असतात. कदाचित एखादी गोष्ट वैयक्तिक पातळीवरती सुद्धा कसे राजकारणी घेतात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. ही गोष्ट इतक्या नैतिकतेने प्रशांत जगतापांनी हाताळली की शरद पवार सुद्धा त्यांना रोखू शकले नाही किंवा थांबवू शकले नाही, किंवा त्यांनी तो प्रयत्नही केला नाही. त्यांनी हे सगळं शशिकांत शिंदे साहेब आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे सोडलेलं होतं. हा प्रशांत जगतापांपुरता विषय मर्यादित राहिला. परंतु तुम्ही म्हणता तसं जर एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना हेड ऑन घेतलं असतं, किंवा सॉरी भाजपला हेड ऑन घेतलं असतं, तर ते मुंबईमध्ये चाललं असतं, गाजलं असतं. इथं अजित पवार ते करत होते. अजित पवार त्रिकुटाला हेड ऑन घेत होते, किंवा त्रिकुटावर अलिगेशन करत होते, तर याचा अर्थ इनडायरेक्टली ते देवेंद्र फडणवीसांवरच करत होते. ते त्रिकुटातली मला नावं कळली नाही. त्रिकुट म्हणजे कोणाकोणाला असं होतं की महापालिकेचं त्रिकुट होतं. त्रिकुटमध्ये मुरलीधर मोहोळ, तुम्हाला मी सांगितलं 3.5 वर्ष त्यांना सत्ता मिळालेली होती. त्यानंतर हेमंत रासने यांना सलग 2दा स्टँडिंग कमिटी त्या ठिकाणी दिली गेलेली होती, आणि गणेश बिडकर ज्यांना सभागृह नेतेपद दिलं गेलं. हे त्रिकूट पालिकेतलं त्रिकूट. ओके ओके. याचा अर्थ जो तो जास्तच्या पद्धतीने घेतो. कोण चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर असा एक त्रिकुटाचा अर्थ घेतो. मुरलीधर मोहोळ, रासने, भीमाले असाही घेतो. पण मी अजित पवारांकडून त्रिकुट ऐकले, म्हणजे अजित पवारांना काय एक्सपेक्टेड आहे, कुठलं त्रिकुट एक्सपेक्टेड आहे, तर हे त्रिकुट एक्सपेक्टेड होतं. आणि तेच गणेश बिडकर अजित पवारांच्या अत्यंत जवळचे. म्हणजे जे काही ब्रिज पुणे पॅटर्न जो अजित पवारांनी सेना भाजप बरोबर केला होता काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी, त्या पॅटर्न मध्ये गणेश बिडकर स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले होते. त्यामुळं पुणे पॅटर्न. रोहित सर, काय नेमकं की म्हणजे या घडामोडी ज्या होत्या त्या राज्य लेवलला इफेक्ट करू शकतील अशा पद्धतीच्या होत्या, आणि त्याची चर्चा पण झाली. तर हे जे पुण्यात घडत होतं ते काय आहे, आणि त्याच्या पुढचे नेमके काय अर्थ असू शकतात? मी मगाशी जे म्हटलं ते मी तुम्हाला एक थोडं सांगतो की प्रशांत आहेर यांचा तर पुण्यात खूपच चांगला संपर्क सगळं हे आहे, त्यांना हे माहितीच असेल बहुतेक. की बऱ्याच वेळा मी गमतीने थोडं मुंबईच्या मित्रांना असं सांगतो की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच नव्हे तर आर्थिक राजधानी महाराष्ट्राची पुणे आहे. जसं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, तशी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आता पुणे होत चाललेली आहे. कशा अर्थाने मी सांगतोय की प्रशांतनी मगाशी जे काही सांगितल्या 3-4 गोष्टी, त्याच्यामध्ये ते काय पोर्श प्रकरण किंवा अमुक तमुक असं, त्याच्यात मी ऍड असं करतो, ते तर सगळं आहेच, पण त्याच्यात मी ऍड असं करतो की तुम्ही गेल्या 10 वर्षात प्रशांत 10-15 वर्षात सगळ्यात जास्त जमीन घोटाळे देशात कुठे झालेत याचा जरा विचार जर केला
तर तुम्हाला असं दिसेल की पॉलिटिशियन्सची इन्व्हॉल्वमेंट असलेली सगळ्यात मोठी लँडस्कॅम्स ही पुणे शहरात झालेली आहेत. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेली आहेत. दिल्लीपासून गुजरातपर्यंत सगळ्या प्रकारचे मोठे रिअल इस्टेट इन्व्हेस्टर जे आहेत ते आज सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट पुण्यात करत आहेत. हे तुम्ही म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स मध्ये मी होतो म्हणून मी तुम्हाला तो अँगल सांगतोय. देशातलं आज सगळ्यात वेगाने वाढणारं शहर कुठलं आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे तुमच्या प्रेक्षकांना ते ऐकायला इंटरेस्टिंग वाटेल की देशात आर्थिकदृष्ट्या सगळ्यात वेगाने वाढणारं शहर गांधीनगर हे आहे आजच्या गेल्या वर्षात 2025 मध्ये. त्याच्या खालोखाल सगळ्यात वेगाने वाढणारं शहर कुठलं आहे तर बँगलोर आहे. आणि देशातलं सगळ्यात वेगाने वाढणारं 3 नंबरचं शहर पुणे आहे, मुंबई नाही. पुण्यातल्या पीएमआरडीए जे आहे जसं मुंबईत आपल्या एमएमआरडीए तसं त्याचं भौगोलिक क्षेत्रफळ आता मुंबईच्या क्षेत्रफळापेक्षा जवळजवळ 1000 ते 1500 किलोमीटरनी जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 20 वर्षापासून जे काही रिअल इस्टेट सेंट्रिक राजकारण झालेलं आहे, हा एक महत्वाचा तुम्हाला मी पॉईंट सांगतो की 95 साली मी विधानसभा कव्हर करायला सुरुवात केली मुंबईमध्ये महाराष्ट्र टाइम्ससाठी. त्यावेळी आमदार निवासातून विधान भवनामध्ये बस, सरकारी बस असायची, त्याच्यातून आमदार यायचे बसमधून. ते विधान भवनामध्ये 11 वाजता आम्ही पोहोचायचो तर बस आमदार निवास ते हे होती विधान भवन असायची, त्याच्यातून भरलेली असायची ती बस, मिनी बस. हा, तिथे आम्ही उभे असायचो, ते सगळे एक एक आमदार उतरायचे बसमधून, मग आम्ही त्यांच्याशी बोलायचो, बोलत आत जायचो लॉबीमध्ये वगैरे. गेल्या 10 वर्षापासून अशी परिस्थिती आहे की फॉर्च्युनरच्या खाली तर गाडी नसतेच, म्हणजे त्याच्याच पुढे असतं सगळं, हे तुम्हाला माहिती आहे. याचं कारण असं आहे की बहुसंख्य लोकप्रतिनिधी ते विधिमंडळातले असतील किंवा नगरपालिकांमधले असतील, त्यांच्या एकतर स्वतःच्या किंवा पार्टनरशिपमध्ये रिअल इस्टेट कंपन्या आहेत. तो त्यांना व्यवसाय करण्यासाठी म्हणजे घटनेनुसार मी मध्ये एक चौकशी केली कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये असं येतं की तुमचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही सुरू ठेवू शकता. कोणी वकील असतं, कोणी डॉक्टर असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी काय बिझनेस असेल, दुकान असेल कोणाचं. तर त्या मुद्द्यावर आता मी मध्ये विचारलं की हेमा मालिनी प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, इतकी वर्ष लोकसभा सदस्य आहेत, त्या जाहिराती कशा काय करतात खासगी उत्पादनांच्या, असं मी दिल्लीतल्या एका भाजपच्या नेत्याला विचारलं. तर तो म्हणाला की हा विषय आला होता कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा लोकसभेमध्ये. त्याच्यात अध्यक्षांनी असं रुलिंग दिलं की तुमचा जो काही व्यवसाय असेल तो तुम्हाला सुरू ठेवायला मुभा आहे. कपिल सिबल वकिली चालू ठेवू शकतात, हेमा मालिनी ऍक्टिंग चालू ठेवू शकतात वगैरे वगैरे. तर तसंच हे लोकप्रतिनिधी आपला रिअल इस्टेट बिझनेस चालू ठेवू शकतात. आता त्याच्यामुळे झालं असं की सगळा पुण्याचा रिअल इस्टेट जो पुण्याचं जे प्रचंड एक्सपान्शन सुरू आहे त्याच्यावर संपूर्ण राज्यभरातल्या लोकप्रतिनिधींच्या इंटरेस्टचा तो भाग झालेला आहे आणि सगळ्यांची इथे कामं आहेत किंवा सगळ्यांच्या इथे इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या मोठ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला पुणे हे आता राजकीय कॅपिटल आहे की काय, आर्थिक कॅपिटल आहे की काय महाराष्ट्राचं, इथेच जैन बोर्डिंग जमिनीचं काहीतरी प्रकरण निघतं, इथेच मुंडवा जमिनीचं प्रकरण निघतं, इथेच MIDC चा खडसे यांच्या बाबतीत जो भाग आला होता तो ते प्रकरण निघतं, इथेच गिरीश व्यास यांचं मनोहर जोशींच्या बाबतीत जे झालं होतं ते निघतं. हे तुम्ही बघा, म्हणजे पुण्यात RTI ऍक्टिव्हिस्ट इतके अनेक आहेत, ते सगळी माहिती तुम्हाला देतील कधीतरी की किती प्रमाणात हे रिअल इस्टेट आहे. आणि लास्ट पॉइंट असं मी सांगतो की पुणे हे म्हणजे राजकीय क्षेत्र हे रिअल इस्टेट सेंट्रिक झालेलं आहे. आज सध्याच्या याच्यामध्ये सगळं काही बांधकामाच्या भोवती आहे. जमीन, त्याच्यातून बांधकाम, त्याच्यातून FSI मिळवणं, आपण मंत्रालयात जाऊन क्लिअरन्सेस मिळवणं, अमुक करणं तमुक करणं आणि त्याच्यातनं संपत्ती उभी करणं आणि त्याच्यातून निवडणुका लढवणं. म्हणून पुणे हे केवळ महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं एक सगळ्यात मोठं केंद्र आज राजकीय गोष्टींचं आणि सगळ्या या घडामोडींचं झालंय. मगाचचा पॉईंट जो सांगत होतो त्याच्यामध्ये एकच मी तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड हे सुद्धा अजित पवारांनी प्रचंड विकास केला, प्रचंड सगळे फ्लायओव्हर, रस्ते हे सगळं उभं केलं, पवना धरणातून पाणी, त्याचं पाण्याचं ऍश्युरन्स पिंपरी चिंचवडला वगैरे हे सगळं केलं, औद्योगिकरण प्रचंड तिथे झालं वगैरे वगैरे. पण आता असं झालंय की अजित पवारांची राजकीय महत्वाकांक्षा जी काय आहे ती आणि भाजपची तिथली किंवा पुण्यातली महत्वाकांक्षा याचा क्लॅश हा एक टोकाचा व्हायला लागला गेल्या काही वर्षापासून. आणि तो मला वाटतं की भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की आपण सेकंड पोझिशन घेऊ शकत नाही पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा. आणि ओव्हरऑल पवार आता एकत्रित असल्यामुळे त्यांना असं वाटतं की अजित पवारांना आता तिथलं त्यांचं हे आपण गुंडाळलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला अजित पवार इतके आक्रमक झालेले दिसले सभांमध्ये
आणि त्यांनी ओके. डायरेक्ट भाजपवर भ्रष्टाचाराचा किंवा असा काही काही आरोप केला. तर मला असं वाटतं की भाजप हे प्रकरण पुढे नेईल. भाजप बर. हे आता गप्प राहणार नाही. म्हणजे त्याच्यावर भाजप पुढे आता हे चालू ठेवणार की अजित पवारांची माणसं अजून 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 आपल्याकडे घेत राहणार आणि त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात राहणं, धोक्यात आणणं, असा जो प्रयत्न आहे तो या पुढच्या काळात तुम्हाला जास्त जास्त होताना दिसेल, असं असं मला वाटतं. प्रशांत. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जे हे सगळं सांगत होतात आणि नंतर अ, अजित पवारांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण लोकसभेनंतरची परिस्थिती आठवायला पाहिजे, की लोकसभेच्या निकालानंतर अशी एक चर्चा सुरू झाली होती. भाजपमधनं म्हणजे त्यांच्या मुखपत्रांमधून लिहिलं जात होतं, की अजित पवारांच्यामुळं कसा भाजपचा तोटा झालेला आहे वगैरे आणि त्यांना सोबत घ्यायला नको. आता मला वाटतं ती प्रक्रिया जी आहे ती आता कशी सहजपणे अलग करण्याची सुरू होतीये, की असं असं जवळपास दिसतंय. म्हणजे सोबत घेऊन सुद्धा कधी-कधी संपवता येतं, हे भाजपनं आता दाखवून दिल्याचं आपल्याला कळतंय. चर्चेच्या शेवटी दोघांनाही अ, या संपूर्ण निकालाचा पुढच्या राजकारणावरती राज्याच्या काय परिणाम तुम्हाला दिसतोय? शिंदे आणि अजित पवारांच्या बाबतीत दोघांची थोडक्यात थोडक्यात मतं आपण आणि मग नंतर संपूया. प्रशांत. मला तरी भाजप हे विधानसभेच्या स्वबळावर जाण्याचा प्रयत्न हा या निकालातून दिसतोय. कारण त्याचं कारणही असं की ही जास्त डिकोड व्हायला मला जयंत पाटलांची खूप मदत झाली. अ, हं, या डिसेंबरच्या अधिवेशनाला ते मला नेमकी आम्ही जातानाच बरोबर होतो. तर ते बोलताना असं बोलले की पहिल्यांदा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा असं लक्षात येईल की भाजप किती सर्व दूर पोहोचलं आहे बरं. राज्यामध्ये. त्याचं हं, भाजपचं पेनिट्रेशन किती वाढलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात येईल आणि हळू-हळू ह्या दोघांची उपयुक्तता कमी करून यांना एलिमिनेट कसं करता येईल याचा विचार हं, केला जाईल, असं जयंत पाटलांचं म्हणणं होतं. पण मी दुसऱ्या अर्थापेक्षा पहिला अर्थ अत्यंत गांभीर्याने घेतला आणि त्या दृष्टीने या सगळ्या निकालांकडे गेल्या काही दिवस बघतोय. आणि हं, याच्यातला दुसरा एक त्याच्यातला एक भाग असा की जो मला इथं जाणवतो, मला पश्चिम महाराष्ट्रातले पण असे विरोधातले काही नेते माहिती आहेत का जे हं. देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत क्लोज आहेत आत्ताही पण आणि ते पुढच्या या 2-3 वर्षांमध्ये ते त्यांच्याबरोबर जाऊन या निवडणुकांना विधानसभेला भाजपकडून सामोरे जातील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि भाजप जी काही मॅजिक फिगर आहे 144 ची ती क्रॉस करण्यासाठी अशा प्रकारच्या राज्यभरातल्या नेत्यांचा काय पुन्हा एकदा इन्कमिंग या ठिकाणी होईल असं मला आता वाटू लागलं. तिसरा याच्यातला मला आणखी एक छान हे वाटतंय की त्या सगळ्याला छेद देणाऱ्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे करतायत. हं, म्हणजे हे एकनाथ शिंदेचं समजा कोणी काही टीका करू की पुण्यात एकनाथ शिंदे लढले नाहीत. म्हणजे हं, युतीबरोबर गेले असते तर त्यांचे नगरसेवक वाढले असते. परंतु एकनाथ शिंदेंनी जवळपास 117 नाही जवळपास 140च्या आसपास उमेदवार दिलेत. 117 118 तर नक्की दिलेत. तर ह्या उमेदवार देऊन त्यांनी त्यांच्या मतांचं एक आपला अंदाज काय आहे, किती मतं पुणे शहरात आपल्याला मिळू शकतात, आपण कुठं काय करू शकतो याची एक चाचपणी पुणे शहरात तरी नक्कीच एकनाथ शिंदेंनी केली आहे. आणि जसं भाजपनी फार काही हात दिला नाही युतीचा, तसा एकनाथ शिंदेंनी फार हातात हात घेण्याचा काही प्रयत्न केला नाही, की आपल्याला बरं. युतीबरोबर युती करायचीच आहे, आपल्याला जायचंच आहे, असं न करता मात्र अधिकाधिक या ठिकाणी कसं लढता येईल, उमेदवार कसे देता येईल याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. त्यांच्या काही एजन्सीचे फोन या काळात आले. म्हणजे एकनाथ शिंदेसाठी काम करणाऱ्या 1-2 एजन्सींचे फोन या काळात आले आणि ते ह्या निवडणुकीबद्दल फार काही विचारतच नव्हते. म्हणजे ह्या जे काही ओपिनियन होतं किंवा आमचं पेनिट्रेशन किती वाढतंय, आमची ताकद कुठं आहे, आम्हाला किती पर्सेंट मतं मिळू शकतात. तर यांचं सगळ्यांचं जे काही आता आढावा चालला होता एकनाथ शिंदेच्या टीमकडून, तो सगळा भविष्याचा आढावा चालला होता. मला तूर्त अजित पवारांकडून असं काही होताना फारसं काही दिसलं नाही. कदाचित त्यांना फार त्याची इथं गरज वाटत नसेल. ते कदाचित दुसरीकडे करत असतील. परंतु एकनाथ शिंदेंनी हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे, असं मला या ठिकाणी तरी वाटतंय. रोहित सर तुमची शेवटची कमेंट पण त्याच्या आधी आता जस्ट मला एक आठवलं म्हणून म्हणजे मगाशी तुम्ही जे सांगत होतात की इतर गुजरात मध्य प्रदेशचा जो पॅटर्न आहे तो त्यांना आता महाराष्ट्रात आणायचा आहे. त्या अर्थानं जर आपलं महाराष्ट्राचं राजकारण चाललं असेल तर आज लोकसत्तामध्ये एक ऍड आलेली होती आणि ती तुमच्या पुण्याच्या माणसानं दिलेली होती संजय काकडेंनी, ज्याच्यामध्ये देवा भाऊ है तो मुमकिन है असं अरे म्हटलेलं वा. होतं. म्हणजे त्या अर्थानं मोदी है तो मुमकिन आहे म्हणजे किमान घोषणेमध्ये तरी मोदींना रिप्लेस केलेलं आहे फडणवीसांनी आणि मग
महाराष्ट्राचे मोदी फडणवीस बनलेले आहेत का, किंवा ती प्रक्रिया सुरू झालेली आहे का? तुम्हाला काय वाटतं? फडणवीस यांनी परफॉर्मन्स म्हणून खूपच चांगला त्यांचा दिलाय असं नगर परिषद आणि महापालिका दोन्हीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल. मुंबईत थोडंसं काय सेटबॅक असेल, काही असेल. आत्ताचं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये काय होतं की एथिक्सचा भाग, म्हणजे मग एथिक्स बघा, त्यांनी कशी माणसं फोडली, त्यांनी कसं अमुक केलं तमुक केलं. तर हे मला वाटतं की फडणवीस असो स्वतः किंवा त्यांची टीम असो, त्यांच्याकडून असं त्याच्यावर सांगितलं जातं की ह्याची सुरुवात कुठे झाली. 19 साली आम्हाला जनतेने कौल दिला होता, आमची सत्ता यायला हवी होती, पण मग शरद पवारांनी अचानक महाविकास आघाडी स्थापन केली, अचानक उद्धव ठाकरे तिकडे गेले, मग आमचा विश्वासघात झाला. मग आम्ही काय आता फक्त एथिक्स पाळत राहायचं का? आमच्याशी कोणी असं वागत असेल तर आम्हाला पण त्यांची माणसं फोडणं वगैरे करायला लागेल वगैरे वगैरे. तर असा भाग जर तुम्ही कन्सिडर केला, तो विधी करायला नव्हता पाहिजे होता मग, हा, किमान. कारण असा असा भाग जर तुम्ही कन्सिडर केला किंवा ऍक्सेप्ट केला, तर म्हणजे ते तोडफोडीचं राजकारण किंवा हे जे आहे हे दोन्ही बाजूनी होतंय असं म्हणून ते जर तेवढा पार्ट जर तुम्ही काही मिनिटासाठी आर्ग्युमेंट पुरता बाजूला ठेवला, तर ओव्हरऑल परफॉर्मन्स मध्ये मग दोघांचा, यांचा कसा आहे, त्यांचा कसा आहे, पवारांचा कसा आहे, असं बघितलं तर त्याच्यात अगदी क्लिअर दिसतंय तुम्हाला की फडणवीसांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. अँबिशियस आहेत, एज इज ऑन हिज साईड, त्याच्यामुळे त्यांना हे सगळे प्रॉस्पेक्ट पुढचे आहेत, त्याच्यात काही वाद नाही. मला असं वाटतं की एक आश्वासक चेहरा म्हणून उभं राहणं आणि त्यांच्यावर समजा कोणी आरोप वगैरे करत असतील किंवा काही करत असतील तर ते लोकांना थोडंसं नाही नाही असं असणार नाही असं वाटणं. पण अजित पवारांवर जर कोणी आरोप केले तर मात्र लोकांना असं वाटणं की हो, असे आरोप खरे आहेत किंवा असू शकतात. हा जो इमेज बिल्डिंगचा भाग आहे तो त्यांच्या टीमनी सक्सेसफुली केलाय. हा एक भाग झाला. पण ठीक आहे, ओव्हरऑल आपण निवडणुकीचा ओव्हरऑल परिणाम म्हणून जे काही शेवटाकडे येताना जे बोलतोय त्याच्यात मला असं म्हणायचंय की एक पॉईंट मला थोडक्यात असं सांगायचं आहे, जो मी आज फ्री प्रेस जर्नलमध्ये लेख लिहिलाय संपादकीय पानावर, त्यात मी जे लिहिलंय ते थोडक्यात सांगतो की रियुनियन्स हॅव वर्कड, म्हणजे नॉट वर्कड, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे आता एकदम भावना अतिरेक होऊन एकदम सगळं मुंबईतलं जनमत त्यांच्या बाजूला जाईल आणि मराठी माणूस सगळा त्यांच्या मागे उभा राहील, असं जे काही अंशी मला सुद्धा वाटत होतं, त्याच्यामध्ये काही प्रमाणात तसं झालं. पण 57 जागा लढवणाऱ्या राज ठाकरेंना 6 जागा मिळणं, त्याच्यातून एक असं दिसलं की त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी एकदमच खाली गेलेली होती, ती अजूनही खालीच आहे, पहिला भाग. दुसरं असं की उद्धव ठाकरे यांच्यापासून मुस्लिम मतदार, जो की त्यांच्याबरोबर लोकसभा आणि विधानसभेत होता, तो किंवा बाकीचे काही असतील इतर भाषिक लोक, हे सगळे राज ठाकरे त्यांच्या बरोबर आले असल्यामुळे दूर झाले. हा दुसरा त्यांना बसलेला फटका आहे. त्यामुळे रियुनियन ह्या काही झाल्या, वर्कआउट झाल्या नाहीत. आणि तो एक म्हणजे कारण मीमांसा म्हणून पहिल्यांदा सांगताना तो पार्ट सांगतो की का हे झालं ते. दुसरं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांनी अचानक एकत्र येणं किंवा त्या दोन पक्षांनी एकत्र येऊन एकत्रितपणे जागा वाटप करणं वगैरे, हे लोकांना फारसं रुचलं नाही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये, असं आपल्याला म्हणता येईल. अजून त्यातल्या प्रत्येक वॉर्डात काय झालंय हे बघण्याचा वेळ आपल्याला मिळाला नसला तरी जनरली आपण असं म्हणू शकतो की मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून मीटिंग करायची सकाळच्या वेळेत मंत्रिमंडळाची, आणि दुपारी गाडीत बसून 3 तासात पुण्यात पोहोचायचं आणि संध्याकाळी पिंपरी चिंचवड मधल्या सभेमध्ये म्हणायचं की भारतीय जनता पक्षाने या महापालिकेची वाट लावली किंवा भ्रष्टाचार केला. हे न कळणे इतके लोक आता मूर्ख राहिलेले नाहीत, कारण सोशल मीडियावर सगळं दिसतं, ओपिनियन्स येतात, सगळ्या गोष्टी येतात वगैरे वगैरे. तर त्यामुळे ह्यांची विश्वासार्हता एकदम डळमळीत झाल्यासारखं झालं आणि त्याचा ऍडव्हान्टेज भाजपला मिळाला असं मला वाटतं. आणि ती त्यांची एक्झिस्टेन्शियल क्रायसिस अशा टाईपची स्थिती पवार फॅमिलीची कदाचित होऊ शकते याच्यातून पुढे, कारण विश्वासार्हता हा एक फार मोठा डॅमेजिंग भाग झालाय. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की याचे परिणाम ओव्हरऑल काय होणार आहेत. तर मगाशी मी जो उल्लेख केला ते चेतन भगत आमच्या बरोबर स्टुडिओमध्ये होते, प्रसिद्ध लेखक इंग्लिश मधले. त्यांनी असं म्हटलं होतं, हे मी मगाशी म्हटलं, त्यांचं नाव मी उल्लेख करायचा विसरून गेलो, की डज महाराष्ट्र नीड टू शिवसेना, डज महाराष्ट्र नीड टू राष्ट्रवादी काँग्रेस. तर मी परत एकदा 2-3 शोजवर मी आधी बोललोय, तुमच्या नव्हे इतर शोजवर, पण परत एकदा बोलतो की त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यावर माझं डोकं किंवा माझं मन एकदम 20 वर्ष मागे गेलं, ज्या काळात मी CNN मुंबई ब्युरो चीफ होतो आणि पॉलिटिक्स कव्हर करत होतो. तेव्हा मी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांना रेग्युलर भेटायचो वगैरे. तर त्या दोघांनाही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो असताना त्यांनी असं चहा वगैरे घेताना जे ऑफ कॅमेरा गप्पा मारतात त्याच्यात एक वाक्य सांगितलं होतं, ते दोघांनी कॉमन सांगितलं होतं, दोघे मित्र होते, की महाराष्ट्रामध्ये शेवटी म्हणजे
काही वर्षांनी वगैरे असं त्यांना म्हणायचं असेल, काही दशकांनी फक्त भाजप आणि काँग्रेस हे 2 पक्ष उरतील. बरं. असं असं गोपीनाथ मुंडे म्हणाले. ते भाजप असल्यामुळे त्यांनी भाजपचं नाव प्रथम घेतलं. आणि विलासराव यांच्याशी बोलत असताना पुढे काय होईल, लॉंग टर्म काय होईल वगैरे असं बोलत असताना विलासराव सुद्धा असं म्हणाले, हे मी एक दोन चॅनल्सवर अलीकडे बोललो, की अहो बघा तुम्ही, मी 20 वर्षाचं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात शेवटी फक्त काँग्रेस आणि भाजप राहील. तर बरोबर. मला असं वाटतं की हे 25-25, 30-30 वर्ष राजकारणात असलेले अनेक काळ म्हणजे 2-2 दशकं मंत्रिपदावर राहिलेले विलासराव किंवा मुख्यमंत्री पदावर राहिलेले, उपमुख्यमंत्री पदावर राहिलेले गोपीनाथ मुंडे यांचं हे जे भविष्य त्यांनी सांगितलं होतं 20 वर्षापूर्वी आम्हाला, मला 1-2 जण इतर पण होते पत्रकार, ते होण्याच्या दिशेने पावलं टाकणं महाराष्ट्राने हे या निवडणुकीतून सुरू झालेलं आहे, असं मी तुम्हाला, तुमच्या प्रेक्षकांना, प्रशांत, तुम्हाला हे सांगू इच्छितो की खरं. महाराष्ट्राची वाटचाल, लोकांचा विश्वास हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ना त्यांच्यावर पूर्ण डळमळीत झालेला आहे. हा सिग्नल आहे या निवडणुकीमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास लोकांचा उरतोय का नाही अशी परिस्थिती या निवडणुकीतून दिसली आहे. विशेषतः हे अजित पवारांचं फ्लिपफ्लॉप मगाशी मी जे सांगितलं वगैरे त्यामुळे. आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये विश्वास आहे, आपण म्हणू की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विश्वास आहे, पण आत्ता उभं राहून अदानी यांच्याबद्दल बोलणारे किंवा अदानी यांना कसं सगळं या सरकारने देऊन टाकलं वगैरे असं बोलणारे राज ठाकरे हे बरोबर 1 वर्षापूर्वी भाजपला मी बिनशर्त पाठिंबा देतो असं बोलले होते. त्यावेळी त्यांना माहित नव्हतं का की गेली 10 वर्ष अदानी यांच्या बाबतीत सरकार काय करतं आहे. त्यामुळे त्यांच्याही बाबतीतला विश्वास हा एकदम डळमळीत झालेला आहे. थोडक्यात मला असं म्हणायचं की शिवसेना असो, उद्धव ठाकरे यांची, किंवा राष्ट्रवादी असो, यांच्याबद्दलची क्रेडिबिलिटीचा क्रायसिस हा महाराष्ट्रात आता दिसतोय मला. आणि त्याच्यामुळे हे जे मुंडे आणि देशमुख यांनी म्हटलेलं वाक्य आहे की शेवटी काँग्रेस आणि भाजपच फक्त या महाराष्ट्रात राहणार, त्या दिशेने वाटचाल लगेच उद्या होईल मी म्हणत नाही, 2 वर्षात होईल मी म्हणत नाही, 5 वर्षात लगेच होईल असं मी म्हणत नाही, पण त्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली आहे. हा या महापालिका निवडणुकींचा निचोड आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. प्रशांत. शिवसैनिक खूप नाराज होतील तुमच्या या विधानामुळे आणि त्यात म्हणजे तुम्ही त्यांच्या दुःखावरती मीठ चोळताय, कारण अजून 10-15 वर्ष आपण अजून 10-15 वर्ष देऊ त्यांना. चला 10-15 वर्षांनी होईल असं म्हणून. पण आहे म्हणजे कारण कसं आहे की जेव्हा तुमचा वोटर समान आहे तेव्हा तुम्ही आधी तो वोटर आकर्षित करण्यासाठी जो स्पर्धक आहे त्याला तुम्ही संपवणार, हे तर म्हणजे उघड गणित आहे. आणि त्या अर्थानं शिवसेना कमी होणं, ती संपणं ही भाजपची राजकीय गरज पण आहे. त्या अर्थानं आपण असं म्हणता येईल की महाराष्ट्र एका अतिशय निर्णायक वळणावरती आता उभा आहे. राजकारण बरंच बदलणार आहे पुढच्या काही वर्षामध्ये. महाराष्ट्राचं नेतृत्व जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे आणि ते त्याला आपल्या पद्धतीनं घडवू पाहतायत. त्या अर्थानं पुढची वर्ष जी आहेत ती बरीच इंटरेस्टिंग असणार आहेत. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. आणि पुण्याचे, पिंपरी चिंचवडचे, राज्याच्या राजकारणाचे खूप अर्थ तुम्ही व्यवस्थितपणे उलगडून दाखवले, त्याच्याबद्दल आभार. प्रेक्षकांना पण विनंती आहे, तुम्हाला ही सगळी चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.